म्हणायला गेलं तर क्रिकेट हे क्रिकेटच असतं, परंतु प्रत्येक ठिकाणचं वेगळं असतं. देश वेगळा, वातावरण वेगळं, माती वेगळी, विकेट वेगळं, हवामान वेगळं, त्याच्या सगळ्याचा परिणाम हा अंतिमतः क्रिकेटवरती होत असतो. त्यामुळे आत्ताच्या गेल्या आठवड्यात जर का तुम्ही पाहिलं तर पाकिस्तान विरुद्ध साऊथ आफ्रिका, पाकिस्तानमध्ये मॅच चालू होती, पण ती रावळपिंडी इस्लामाबाद म्हणजे प्रचंड थंडी असते तिकडं, अशा ठिकाणी चालू होती. दुसरी भारतामध्ये चालू होती, तिसरी चितगावला चालू होती. असं जर का पाहिलं तर क्रिकेटच आहे सगळीकडे, परंतु प्रत्येक ठिकाणच्या क्रिकेटला एक वेगळी फोडणी आहे असं मी म्हणेन. लागोपाठ 2 कसोटी सामने एका जागी होण्याचं कधीच पूर्वी घडलेलं नाहीये, जे भारतामध्ये आत्ता घडतंय. चेन्नईला पहिल्या 2 कसोटी सामने होणार आहेत, पुढचे 2 कसोटी सामने अहमदाबादला होणार आहेत. चेन्नईला मी भरपूर सामने कव्हर केलेले आहेत. त्याचं वेगळे पण सांगतो. एकदा असं झालेलं होतं, मला एक्झॅक्टली साल नाही आठवत, परंतु भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामना होता, ज्याच्यामध्ये दक्षिण आफ्रिकेने भरपूर धावा केल्या. त्याच्यानंतर भारताची बॅटिंग आली, भारताने भरपूर धावा केल्या. 5 दिवसाच्या सामन्यामध्ये 1.25 इनिंग पूर्ण झालेली होती. त्या सामन्यामध्ये राहुल द्रविडनी 10,000 धावांचा टप्पा ओलांडलेला होता. वीरेंद्र सेहवागनी दुसरं त्रिशतक केलं होतं. तो जेव्हा प्रेस कॉन्फरन्सला आला तेव्हा सगळेजण चकाचौंध झालेले होते की अरे बापरे, दुसरं तिहेरी शतक. त्यावेळेला सेहवाग म्हणाला, इसमें कौन सी बड़ी बात नहीं है, पाकिस्तान में जो 13 शतक हुआ उसका मजा और था, कारण त्या मॅचचा रिझल्ट लागला होता. ही कसली मॅच म्हणे, पाटा विकेट. तुमच्यापैकी कोणी बॅट धरून गेलं असतं मैदानात तरी 50-70 रन तुम्ही सुद्धा बनवल्या असत्या, अशी त्यांनी डायरेक्ट टीका केलेली होती त्या विकेटवर, ह्याच चेन्नई विकेटवर. त्याच चेन्नई विकेटवरती पहिला सामना भारतीय संघाने गमावलेला आहे. जो रूटने मोठं द्विशतक केलेलं आहे. पहिले 2 दिवस जे विकेट राम होतं तेच पुढचे 3 दिवस विकेट श्याम झालं आणि त्याचा फायदा इंग्लंडला मिळाला, जो त्यांनी बरोबर घेतला, हे सुद्धा त्यांचं क्रेडिट आहे. त्यामुळे चेन्नईलाच पुढचा सामना होत असताना सगळ्यांच्याच मनात थोडीशी धाकधूक आहे. मी तुम्हाला उदाहरण देतो की आता बघा, खेळ बदललेला आहे आणि त्यामुळे लोक पिंक बॉल टेस्ट मॅच खेळायला लागलेले आहेत. किती पिंक बॉल टेस्ट मॅचनी 5वा दिवस पाहिला आहे? फार कमी. भारतामध्ये पहिली पिंक बॉल टेस्ट मॅच झाली बांगलादेश विरुद्ध भारत, 2.25 दिवसामध्ये सामना संपला. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया नुकत्याच झालेल्या आत्ताच्या मालिकेमध्ये ॲडलेडला 2.25 दिवसात सामना संपला. त्याचं कारण असं आहे की पिंक बॉल डे अँड नाईट टेस्ट मॅचमध्ये सूर्यास्त होत असताना संधी प्रकाशाच्या वेळेला प्रचंड गडबड करतो, बॉल प्रचंड हलतो आणि त्याचा फायदा फास्ट बॉलर्सना होतो आणि त्यामुळे बॅट्समनची तारांबळ उडालेली आहे. त्यामुळे पिंक बॉल टेस्ट मॅच ही कसोटी क्रिकेटसाठी चांगली आहे की नाही ही चर्चा व्हायला लागली आहे. इतक्या या सामन्यामध्ये अचानक सगळ्या गोष्टी घडतात, बॅट्समनची तारांबळ उडते, बॉलर्स अगदी सगळं राज्य करतात. त्यामुळे हे बदल क्रिकेटमध्ये झालेत खरे, परंतु ते चांगले का वाईट अजून कळलेलं नाही आहे. वातावरणाचं तुम्हाला काय बदल होतो सांगतो, उदाहरण देतो. परत मी माझ्या मनाचे आडाखे मांडत नाही, उदाहरण देतो. 83चा वर्ल्ड कप जो भारतीय संघानं कपिल देवच्या नेतृत्वाखाली जिंकला, त्याच्या अंतिम सामन्यामध्ये व्ह्यू रिचर्ड्स भारतीय संघाला धोपटू लागलेला होता, कडाक्कड बाउंड्रीज मारत होता. त्यावेळेला कपिल देवनी व्ह्यू रिचर्ड्सचा अफलातून झेल पकडलेला होता. 1 सेकंद तो झेल तुम्ही परत एकदा बघा आणि तो बघत असताना तुम्हाला कळेल की कपिल देवनी तो झेल अफलातून घेतला, शंकाच नाही, परंतु तो घेण्याकरता त्या बॉलपर्यंत पोचण्यापर्यंत कपिल देवला वेळ मिळाला. त्याचं कारण असं आहे की इंग्लंडचं हवामान काहीसं गडद असतो. हायकॅच जो असतो तो हायकॅच पकडताना बॉल पटकन हवेमधनं खाली येत नाही, त्यामुळे फिल्डरला थोडासा वेळ मिळतो. इंग्लंडमध्ये गडबड कुठे होते? स्लिप कॅचिंगमध्ये. स्लिप कॅचिंगमध्ये गडबड अशी होते, ही राहुल द्रविडनी सांगितलेली गोष्ट आहे की खास करून पहिल्या आणि दुसऱ्या स्लिपमध्ये बॉलला जेव्हा एकदम छोटीशी एज लागते बॅट्समनच्या बॅटची आणि बॉल जेव्हा तुमच्याकडे येतो, त्याची जर का सीम पोझिशन सरळ असली तर बॉल स्विंग होतो, तसा कॅचसुद्धा शेवटच्या क्षणाला स्विंग होतो. म्हणजे तुम्ही झेल पकडायला असेल, इथं बॉल आहे
आणि तो शेवटच्या क्षणी जागा बदलतो, दिशा बदलतो आणि जो बॉल इथं लागायला पाहिजे कॅच पकडायला तो इथं लागतो आणि कॅच सुटतो आणि बोटाला बॉल लागल्यानंतर फिल्डर ते बोट झटकतो. लोक म्हणतात कॅच सोडला म्हणून उगाच नाटकं करतोय. तसं नसतं. इंग्लंडमध्ये हाय कॅच पकडणं थोडंसं सोपं आहे, परंतु स्लिप कॅचिंग प्रचंड अवघड आहे. दुसरं उदाहरण असं आहे, जोहान्सबर्गचे जे साऊथ आफ्रिकेतलं वॉन्डरर्स ग्राउंड आहे जोहान्सबर्गचं, जोहान्सबर्ग हे हाय अल्टिट्यूडला आहे, म्हणजे समुद्र सपाटीपासून खूप वर. त्याचा परिणाम असा होतो की हवेमध्ये बॉलला कुठल्याही प्रकारचा प्रतिकारच होत नाही. तुम्ही जर का कॅच पकडत असताना विचार करत असाल की बॉल इथं आहे, तर तो तिथनं 2 फूट खाली 3 फूट खाली आलेला असतो. त्यामुळे तुम्ही जोहान्सबर्गचे जर का काही व्हिडिओज पाहिलेत तर जगातल्या सर्वोत्तम फिल्डर्सनी जोहान्सबर्गला कॅच सोडलेले तुम्हाला दिसतील. त्याचं कारण तुमची नजर वरती असते आणि बॉल खाली आलेला असतो. ही गोष्ट मी स्वतः बघितलेली आहे. त्यामुळे क्रिकेट दिसायला लांबणं सोपं दिसतं, प्रत्यक्षात ते सोपं नसतं. गाव बदलतो, देश बदलतं, माती बदलते, हवामान बदलतं, विकेट बदलतं. या सगळ्याचा परिणाम त्या खेळावरती होत असतो. फार मजेदार आहे हे अभ्यासणं खरोखर. आता तुम्ही म्हणणारच की दुसऱ्या कसोटी सामन्याकरता विकेट कसं पाहिजे. माझ्या मते विकेट विराट कोहली किंवा रवी शास्त्री हे डॉमिनेट करणार नाहीत की आम्हाला असं विकेट पाहिजे. ते एवढंच म्हणतील की पहिले 2 दिवस बॅटिंग फ्रेंडली असू देत, पण तू एवढेही पाटा नसू देत की बॉलर्स काहीच करू शकत नाहीत. कारण नाहीतर मग खेळ हा फक्त टॉसचा होतो आणि तसं होणं बरोबर नाही. नाणेफेक जिंकणं कोणाच्या हातात नसतं. त्याच्यावरती सामन्याचं भवितव्य ठरणं हे कधीच चांगलं मानता येणार नाही, जे फक्त भारतीय उपखंडात होतं हेही मी तुम्हाला सांगतो. त्यामुळे विकेट असं बनवायचा प्रयत्न केला जाईल की जिथं थोडीशी का होईना फास्ट बॉलरला पहिले 2 दिवसात साथ असेल. याचा फायदा इंग्लंडच्या बॉलर्सला होईल, कारण जोफ्रा आर्चर आणि अँडरसन हे अफलातून बॉलर्स आहेत. अँडरसननी गेल्या मॅचमध्ये काय करून दाखवलं आपल्या सगळ्यांना माहिती आहे. पण तरीही तो धोका थोडासा पत्करावा लागेल, कारण तसं नाही केलं तर भारतीय संघाच्या अडचणी वाढतील. कारण एवढं पाटा विकेट झालं तर त्या गरम हवामानामध्ये इंग्लंडच्या टीमला बाद करणं, जो रूटला रोखणं हे कठीण होऊन बसेल. त्यामुळे मी एवढंच परत सांगतो, प्रत्येक देशाचं हवामान वेगळं, तिथली माती वेगळी, तिथलं विकेट वेगळं, तिथलं वातावरण वेगळं, म्हणून तिथलं क्रिकेटही वेगळं.